पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था आर्य चाणक्य आचार्य कुल प्रबोधिनी अंतर्गत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. माती व जलसंवर्धन आणि पाणलोट क्षेत्र विकास या विषयावर कृषीभूषण माननीय श्री विजय अण्णा बोराडे यांनी आपले विचार व्यक्त केले. साधारणपणे 143 वर्षांपूर्वी शेतकऱ्याच्या आसूमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी अत्यंत स्पष्ट विवेचन पाणलोटाचं केलेलं आहे. आणि केवळ पाणलोटाचं विवेचन नाही केलं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, अंमलबजावणी कशी करायची याची सुद्धा कल्पना त्याच्यामध्ये देऊन ठेवली. आणि एकच पॅरेग्राफमध्ये ती पूर्ण माहिती याला आपण पाहत नाही. आता हल्ली पाणलोटाचं काम करणारे अनेक कार्यकर्ते मुलाखतीला बसले तो वरचं बटन लावून मुलाखत द्यायला सुरुवात होती. जसे पाणलोटाचे निर्माते आले आहोत असं. आता ते 143 वर्ष पाणलोट हा शब्द हा अत्यंत शास्त्रीय शब्द आहे. पाणलोट युनिव्हर्सल आहे, जागतिक स्तरावरती तो वापरतो. बाकीचे नवीन जे काही आलेले आहे ते सिंगल ॲक्टिव्हिटीज आहेत, ते पाणलोट नाही. आता उदाहरणार्थ आपण जलयुक्त सध्या वापरात आहे, पण जलयुक्त हा इंटिग्रेटेड वॉटरशेडचा प्रकार नाही आहे, तो सिंगल ॲक्टिव्हिटीचा प्रकार आहे. आणि सिंगल ॲक्टिव्हिटीमध्ये नदी खोलीकरण, नाले खोलीकरण एवढ्यापुरता तो सीमित होतो. महात्मा ज्योतिबा फुलेंना जे अभिप्रेत आहे तो पाणलोट मृदू संधारणावर आधारित पाणलोट हे त्यांना अभिप्रेत आहे. आपल्याला सगळ्यांना काय पाहिजे तर पाणी पाहिजे, पण पाणीचं सगळं भवितव्य मातीमध्ये याचा आपल्याला सोयीस्कर दिसत पडतो. कारण तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल आणि सक्षमपणानं पाणी मिळवायचं असेल तर तुम्हाला मातीकडे पहिल्यांदा ध्यान द्यावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला पाणी मिळू शकत नाही असं माझं मत आहे. त्याचं कारण असं आहे की पिकासाठी पडलेल्या पावसात जो खंड पडतो तो खंड सहन करण्याची क्षमता माती पाणी धारण करून ठेवते. त्याच्यामध्ये माती नसते तर पिकाला तुम्हाला खंडवृष्टीचं सोसलं नसतं, त्याच्यामध्ये पिकं जळून गेले असते. पण हल्ली कसं झालं आहे की पूर्वीच्या काळामध्ये अडाणी शेतकरी असतील, आपले बाप दादे अडाणी असतील, आपण म्हणतो त्यांना काय शास्त्र माहिती होतं असं आपण म्हणू शकतो, म्हणतात ते. पण जुन्या मंडळीला आपल्या बाप दादांना शास्त्र एवढं माहिती होतं तर उन्हाळ पाळ्या सुरू व्हायच्या बैल वाकरांनी. आणि उन्हाळ पाळ्या सुरू झाल्या का पहिली पाळी हे रिकामच चालायचं. मग त्याच्यावरती अमुक वजनाचा दगड ठेवला जायचा. अशा पाळ्या मारत जमीन भुसभुशीत केली जायची. आता तुम्ही बाकीचे शास्त्र आहे म्हणजे या शास्त्रामध्ये तुम्ही नेऊ शकता. आणि मग शेवटी जेव्हा पाऊस यायचा त्याच्या अगोदर महत्त्वाची पाळी ते देत होते. उताराला आडवी आणि निम्मी पास जाऊन पाळी मारायची, निम्मी पास. आता तुमच्याकडे कधी शेतकरी पण इथे ते समजू शकते. निम्मी पास दाबून उभारली पाळी गेली तर जमिनीवरती साऱ्या पडत होत्या. आणि जमिनीवरती साऱ्या पडल्यानंतर जो काही पहिला पाऊस येईल तो पाऊस पडला की पावसाचा वेग अपधाव कमी करण्याचं काम हे सूत्र करत. आणि सगळ्यात महत्त्वाचं अपधाव रोखणे, कमी करणे हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. तो नाही रोखला तर माती भयानक वाहून जाण्याचं प्रमाण, त्याचं क्वांटिफिकेशन आपण करत नाही. साधारणपणे 2 ट्रॅक्टर 3 ट्रॅक्टर तुम्ही कशा पद्धतीचं संवर्धनाचं काम केलं त्याच्यावरती अवलंबून आहे. दरवर्षी एवढी माती वाहून जाते. आणि मग जर एवढी माती वाहून जात असेल तर आपल्याकडं खेड्यामध्ये एक गोष्ट बोलली जाते की जमिनीचं फुल, ज्याला आपण फुलदार जमीन म्हणतो, फुल कुठं असतं ते वरच्या स्तरावर असतं.
ते खाली नसतं. मग पडत्या पावसाबरोबर ते वाहून जातं. म्हणजे तुम्ही खत मोड टाकलेलं फर्टाईल सॉईल हे पावसाबरोबर वाहून जातं आणि जमीन निकृष्ट व्हायला सुरुवात होते. खऱ्या अर्थानं जमिनीला आपण सगळ्यांनी कर्जबाजारी केलेलं आहे. जमिनीचा आपण खूप देणे लागतो. जुने लोक वारंवार देत होते, आपण विसरून गेलो की आपण त्यांचं कर्ज घेतलं आहे आणि त्यांना परत द्यायचं आहे ते विसरून गेलो आपण. आणि त्याच्यामुळं आज जमिनीतलं कर्जाचं प्रमाण हे भयानक खाली आलेलं आहे. 0.35% खाली आलं. आता 0.35 म्हणजे त्याला आपण मृत जमिनी म्हणू शकतो. किमान 1% कर्जाची आवश्यकता आहे. तर त्याच्यात आपण जीवितपणा पाहू शकतो. त्याच्यामध्ये बॅक्टेरियल काउंट बऱ्यापैकी मिळू शकतो. पण आज आपण 0.35 पर्यंत खाली आत बसलो तर आपल्याकडं जमिनीमध्ये कुठलाही प्राण शिल्लक नाही आहे. आणि मग आपण रासायनिक खताच्या भरोश्यावरती पिकं उभी करतो. आपण एकीकडे म्हणतो की रासायनिक बंद करा, जरूर बंद केलं पाहिजे, पण त्याचा आपोआप बंद नाही होणार. तुम्हाला जमिनीची गुणवत्ता पहिल्यांदा वर चढवावी लागेल. आपोआप हळूवारपणे फर्टिलायझरचं प्रमाण कमी होऊ शकतं. पूर्वी कुठं खतं होते आपल्याला? पहिल्यांदा अमोनियम सल्फेट होतं. ते 15 ते 20 किलोची माझ्या माहितीप्रमाणे 20 किलो पण 25 किलोची बॅग होती. तेवढं खत दिलं पीक अगदी उभारून घ्यायचं तेवढ्या खतावर. आता तुम्ही 50-50 किलोच्या 3-3 बॅग टाकतो तरी काय होतं? याचा अर्थ जमीन खूप निकृष्ट होऊन गेलेली आहे. आणि त्याला जोपर्यंत आपण नीट व्यवस्थापन करून हातावर आणत नाही तोपर्यंत उत्पादकता मिळू शकणार नाही. आणि ती वाढवायची असेल तर माती संवर्धन हा मंत्र पहिल्यांदा आपल्याला स्वीकारावा लागेल. माती संवर्धनाशिवाय जमिनीचं फूल टिकणार नाही. आणि फूल टिकलं नाही तर जमीन टिकणार नाही. आता सेंद्रिय मटेरियल जे आहे ऑर्गॅनिक, काळी कचरा, शेणखत, कंपोस्ट हे आपण देतो कुणाला? कारण जनावरांची संख्या घटली. आता परवा मी बुलढाण्यात मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी गेलो तर त्यांना म्हटलं यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे, दुधाचं प्रमाण घटलं असेल. ते म्हणजे घटलं नाही, आम्ही जनावरच ठेवलं नाही म्हणजे दावणीला. आता दावणीचं जनावर ठेवलं नाही म्हटलं ती कल्पनाच. कारण आपल्या गोठ्यामध्ये किंवा आपल्या आखाड्यावर जनावर नसेल तर तो आखाडा चांगला वाटत नाही. करमतं केव्हा? तिथं जनावर पण पाहिजे तेव्हा ते करमतं. तर त्याने सांगितलं की गव्हानच विकून टाकलं. म्हणजे त्या जनावरांना चारा कोण टाकायचा, बैरण कोणी करायची, पाणी कोण टाकायचं, या प्रश्नामुळं बैरण विकून टाकले, जनावर विकून टाकले. कुठून प्रमाण सेंद्रिय खताचं वाढेल ही समस्या आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये. याची उत्तरं शोधावे लागतील. पुन्हा आपल्याला पुनर्विचार करून जमिनीची समृद्धी प्राप्त करावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय खताचं प्रमाण जर असेल तर खंडवृष्टीचे जास्त दिवससुद्धा सहन करण्याची क्षमता जमिनीमध्ये होते. कशामुळं होते? आता तुम्ही जर 2 मातीचे गोळे घेतले, एका मातीमध्ये सेंद्रिय खताचं प्रमाण खूप आहे, काळी कचरा आहे, कंपोस्ट आहे, शेणखत आहे, आणि दुसरं आहे की त्याच्यात काहीच नाही. ते 2 गोळे जर केले आणि त्या 2 गोळ्यावरती जर तुम्ही पाणी ओतलं तर ज्याच्यामध्ये काळी कचरा आहे तो गोळा पाणी पिऊन घेईल आणि ज्याच्यामध्ये काहीच नाही तो पाणी बाहेर पडून जाईल. म्हणजे पिकासाठी उपयुक्त जमिनीची पाणी धारण क्षमता ही सेंद्रिय कर्माशिवाय मिळू शकणार नाही. हे सूत्र आपल्याला लक्षात आलं पाहिजे. जुन्या लोकांना हे सूत्र माहिती होतं. आता जुन्या लोकांचं बोलत असताना त्यावेळेची परिस्थिती थोडी वेगळी होती. त्यावेळेला जमिनीचा आकार मोठा, आता जमिनीचा आकार खूप छोटा झाला. विभक्त कुटुंब पद्धती झाली आणि जमिनीच्या वाटण्या झाल्या. आपल्याकडं भेदभाव आणि बेवड हा एक विषय होता.
त्याच्यामुळं जमिनीची सुपीकता ही परस्पर मेंटेन करता येत होती. आता ती डेव्हलप पद्धत मोडीत निघाली, कारण प्रत्येकाला नगदी पिकं घ्यायची आणि नगदी पिकं हात त्याला पर्याय नाही. त्याच्यासाठी सिंगल क्रॉपिंग सिस्टीम आपल्याला जमिनीची समृद्धी जी परस्पर मिळाली ती मिळू शकणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमधून जर बाहेर यायचं असेल तर आपल्याला वेगळा विचार काहीतरी करावा लागेल, त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आता पाणलोट हा शब्द जो आहे तो इंटिग्रेटेड वॉटर एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास. पाणलोटामध्ये सगळं काही येतं, आरोग्य येतं, शिक्षण येतं, महिला विकास येतो, बालपण येतं, सगळंच येतं. ते पाणलोटात काय येतं ते सगळं येतं. पाणलोट क्षेत्रामध्ये जे जे काही जीवजंतू आहे ते सगळे पाणलोटाचा भाग असतात. आणि या पाणलोटाचा भाग जर असतील तर आपल्याला त्या दृष्टिकोनातून विचार केला तर पाणलोटाचं स्वरूप फार मोठं होतं, विस्तृत होतं. आता आपण विस्तृत स्वरूप विसरून गेलेलं आहे. मातीला आपण विसरूनच गेलो पूर्णतः. आता तुम्ही पहा, जलयुक्तमध्ये आपण काय करतो, नद्या नाले उकळतो. नदी नाले उकळल्यानंतर आपली भूगर्भीय रचना फार गमतीची आहे, बेसॉल्ट आहे, काळा पाषाण. आणि काळा पाषाण असून त्याला खूप अरुंद भेग आहे. पाणी पोटात जिरण्यासाठी त्या अरुंद भेगा पाणी घेत नाही. मग भूगर्भ कुठून संपृक्त होईल, हा फार मोठा समस्येचा भाग आहे. याच्यावरती निसर्ग दहापूर्वी वाळूचा थर होता. वाळू पाणी धरून ठेवत होती आणि हळूहळू ती भूगर्भातल्या भेगामधून भूगर्भात टाकत होती. आणि म्हणून भूगर्भ सतत रिचार्ज होण्याची प्रक्रिया साध्य होत होती. आता ती साध्य होत नाही, आता ती थांबलेली आहे. कारण त्याच्यामध्ये वाळूच आपण सगळी उसळून गेली, वाळू काढून सगळं उद्ध्वस्त करून टाकलेले. आता बऱ्याचदा लोकांना म्हटलं तर का त्याकडे की आपण नदी कधी साफच केले नाही. आता आपण लहानपणी नद्या पाहिल्या, नद्या कधी साफ करायला लागत होत्या. त्याचं कारण काय झालं की वाळू काढून फेकली, तिथं माती आली. माती आली की त्याच्यामध्ये सगळं कचरा आला, झाडं आली, गवत आलं आणि नदी पूर्णपणे स्वरूप बदलून गेलं. हे आपण विसरून जातो. आता जलयुगच्या माध्यमातून काय झालं, पहिलं तो वाळू काढून उद्ध्वस्त केली. आपण जलयुगच्या माध्यमातून जे काही थोडेफार माती, दगड, गोटे पात्रामध्ये शिल्लक होते ते पाणी धरून भूगर्भात पाठवायचं काम करत होते. आता आपण जलयुगच्या माध्यमातून ते सगळं काढून बाहेर केलं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मोरमापासून खडकापर्यंत आपण खोदकाम केलेलं आहे. साठे वाढले पण पाणी जिरण्याची प्रक्रिया मात्र थांबली. त्याला हौदाचं स्वरूप आलेलं आहे. आणि हौदाचं स्वरूप हे तुम्हाला सतत पाणी देऊ शकत नाही. त्याला विहिरीचं स्वरूप पाहिजे की त्याला पातळ असतं. आणि म्हणून वरचा लेअर नसत असेल तर भूगर्भात पाणी जिरण्याची प्रक्रिया शून्य स्तरावर जाते. ह्याचा विचार पडतो. आणि काही काळ नदीच्या भोवतालच्या त्या विहिरी असते, साठा वाढल्यामुळं त्याला कधी कधी जास्त काळ पाणी राहू शकतं. पण माथ्याकडच्या विहिरी कोरड्या पडायला लागतात. आपल्याला सूत्र माहिती आहे, जमीन वापसीवर आणायची असेल तर एक जर होता तर जमीन वापसीवर येते. काय होतं, वरनावा खाली जातो आणि वरनावा खाली झाल्यामुळं जमीन वापसीवर येते. तीच प्रक्रिया जलयुक्तच्या माध्यमातून झाली. वरनावा खाली गेला म्हणजे माथ्यावरच्या विहिरी लवकर उघडल्या पडल्या. हे सूत्र आहे, याच्यात काही कोणी हस्तक्षेप करायचं काही कारण नाही. साधारणपणे या सूत्रांनी जे चालतं. म्हणून भूगर्भ याची फार मोठी भूमिका या उपक्रमामध्ये पाणलोटाच्या संदर्भामध्ये. भूगर्भाच्या बाबतीत आपल्याकडे फारसं काम झालेलं नाही आणि त्याच्यावरती फार विचारही करत नाही. आपल्याकडं हजारो शेततळे झालेले, तुम्हाला माहिती आहे. शेततळे म्हणण्यापेक्षा पाझरतलाव झालेले, त्याचं नाव पाझरतलाव. ते दुष्काळात काम हाताला द्यावं म्हणून पाझरतलावाची निर्मिती झाली. तुम्ही मे महिन्यामध्ये प्रवास करीत असताना आवर्जून एक गोष्ट पहा, तुम्हाला काही काही तळ्यामध्ये मे महिन्यात सुद्धा पाणी पाहायला मिळतं. ते फार चांगलं लक्षात नाही.
कारण मे महिन्यापर्यंत जो पाझर तलाव, त्याचं नाव पाझर तलाव आहे. मे महिन्यापर्यंत जो पाझर तलाव पाणी धरून ठेवतो, याचा अर्थ कुठलंही सायंटिफिक प्रयोजन करण्याची आवश्यकता नाही. तो पाझर तलाव पाझरतच नाही, त्याचं सूत्र आहे. आणि मग न पाझरणारे तलाव आपण त्याला पाझर तलाव इथं गणित आणूनच होतं. आणि म्हणून असे अनेक पाझर तलाव आहेत की जे पाझरत नाही आणि तिथं मात्र खर्च होऊन गेलेला आहे. हा दुर्दैवाचा भाग आहे. पण जी गोष्ट झाली त्याला फार काही करता येत नाही. पण आता विज्ञान फार प्रगल्भ आहे. आपल्याला माहीत असेल, करमाटला जाताना उजव्या बाजूला हिवऱ्याचा तलाव आहे. बऱ्याच जणांनी पाहिला असेल. त्या हिवऱ्याच्या तलावाच्या खाली आम्ही पाणलोटाचं काम केलेलं आहे. हिवऱ्यात पण केलं, जळगावमध्ये पण केलं, कोलवामध्ये पण केलं. म्हणजे हिवऱ्याच्या माथ्यावर धरण आहे. पण उन्हाळ्यात हिवऱ्यात पाणी कमी पडतं. आपल्या उन्हाळ्यात पाणीच राहत नव्हतं. त्यामुळे समजायलाच मारलं नाही. पण यंत्रणात तर पाणी भरलं नाही. उन्हाळ्यात सुद्धा पाणी असतं. आम्ही त्याचं जेव्हा प्रोफाईल चेक करायला गेलो तर भूगर्भीय त्या तलावाने पाणी वरतीच धरून ठेवलेलं होतं. ते खाली जाऊ देत नव्हतं. मग त्याच्यासाठी GSDAच्या माध्यमातून आम्ही सर्वेक्षण केलं. आणि त्या सर्वेक्षणाप्रमाणे त्या तलावामध्ये 2 ड्रिल घेतल्या. एक 60 फुटाचं घेतलं, एक 30 फुटाचं घेतलं. 60 आणि 30 म्हणजे विहिरीचे जे काही बुस्तर आहेत त्याचे पाझरणारे बुस्तर त्याच्यातून तपासले आणि त्या बुस्तराच्या लेवलपर्यंत इथं छिद्र पाडलं, जे भूगर्भामध्ये सरळ पाणी पाझरणाऱ्या स्तरामध्ये घेऊन जातं. एवढं केल्याबरोबर खालच्या विहिरीचं पाणी वाढून गेलं. आता खरं म्हणजे शासन हे प्रत्येक तलावामध्ये करू शकतं आणि ते केलं पाहिजे, जेणेकरून पाझर तलावातल्या पाण्याचं विनाकारण ते बाष्पीभवन होतं ते आपल्याला थांबवता येऊ शकतं. असे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल आपल्याला बऱ्याच पाण्याच्या बाबी सोडवता येतील असं मला वाटतं. शेवटी पाणी कमी पडत जात आहे. पाणी कधीच परिपूर्ण मिळेल या अपेक्षेत आपण राहू नये. तर मागची 3-4 वर्ष पाऊस बरा पडत होता तर आपल्याला सगळ्यांना विसर पडला. पण आता या वर्षी मोठे चटके बसायला लागले आणि ज्यावेळेला चटके बसते त्यावेळेला कमी पदार्थ निघतो, तहान लागलं मी होतं. हा प्रकार आहे आपला. आता पाणी एवढं काम करून सुद्धा कमी पडलेलं आहे. याचं कारण असं की भूगर्भामध्ये आपण जेवढं पाणी बाहेर काढतो तेवढं पाठवत नाही. मुळाबेरीज शून्य होत नाही. म्हणून तुम्हाला 1 वर्षाचा दुष्काळ सुद्धा अंगावर काढता येते. पूर्वी असं होत नव्हतं. एखादं दुष्काळ केलं तरी पाणी जमिनीत पाणी असायचं. आपल्याकडे पारकरच्या दुष्काळाचं ज्यावेळेला वर्णन करतो त्यावेळेला धान्याचा दुष्काळ होता, पाण्याचा नव्हता, चाऱ्याचा पण नव्हता. आता दुष्काळ पहिलं पाणी मारतो आणि चारा मारून टाकतो. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये जुन्या लोकांचं सूत्र होतं की या खड्याचा माल पुढच्या खड्याला लावायचा. हे सूत्र होतं. त्यांचं शास्त्रानं डेव्हलप केलं. म्हणजे याचा अर्थामध्ये काही जरी अडचण आली तर माल शिल्लक करणार. आता आपण काय करतो, खड्यावरूनच पोते भरून मार्केटमध्ये घेतो. सूत्र बिघडलं आहे. या सूत्राचा फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यातून आपल्याला काही नवा शोध घेता येतो ते पाहायला पाहिजे. आणि आता तुम्ही क्रॉपिंग सिस्टीमबद्दल बऱ्याच वेळेला तज्ञ मंडळी बोलत असतात की क्रॉपिंग सिस्टीम बदलली पाहिजे. तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व असतात. शेतकऱ्याचा अनुभव असतो. वर्षानुवर्ष त्या पिकाकडे त्याचं लक्ष केंद्रित असतं. त्या पिकातून त्याला बाहेर काढणं एवढं सोपं नसतं. आणि म्हणून मी नेहमी एक गोष्ट म्हणतो की कदाचित धर्म बदलणं सोपं आहे पण क्रॉपिंग सिस्टीम बदलणं सोपं नाही आहे. तर ते इतकं क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला लोकांच्या बरोबर डायलॉग करून संवादाच्या माध्यमातूनच आपल्याला काही बदल घडवू शकतात. त्याच्याशिवाय ते होऊ शकणार नाही.
केवळ वरचेवर बोलून ते होणार नाही. आता बऱ्याच वेळाला आपण काय म्हणतो की रासायनिक खतं आता बंद करा, पण लोक वापरतच नव्हते. त्यावर आपण सांगितलं की आता खतं वापरा. आमच्या लहानपणी सर्वांना माहिती असेल, पिंपरी राजाला एक घोड्याचा टाकायचा आणि त्याच्यात चहा बनवणारी व्यवस्था असायची. बाजारात ते चहा करून पाजायची, फुकट पाजायची. फुकट पाजता सगळं म्हणजे आता बाबा काय विचार करायचं काम नाही. आता काय करतो, झोपेतून उठलं की चहा दिसते, दुसरं काही नाही. हे सूत्र आपणच बदललं, दुसरं कोणी बदललेलं नाही. आणि ते स्वीकारलं आपण. या परिस्थितीतून बाहेर पडताना बऱ्याच गोष्टीची दुधा पालत होण्याची शक्यता आहे, ती करावी लागेल. आता ती करावी लागेल असं जरी म्हणत आलं तरी आता पाणलोट क्षेत्र विकासामध्ये लोकांचा सहभाग फार मोठा असायचा. गेली 20 वर्षापर्यंत तो सहभाग बऱ्यापैकी मोबाईलच होत होता. आता नाही होत मोबाईलाइज. आता लोक एकत्रित सामाजिक कार्यासाठी एकत्रित यायला फारशा तयार नाही. ही अवस्था आहे. अपवाद असू शकतो आणि ते अपवाद मग तसे उपयोग आहे, फक्त ते सांगता येतात. ते जोपर्यंत जनरलाइज होत नाही तोपर्यंत त्याचा फायदा समाजाला होत नाही. आणि म्हणून असे अपवाद आपल्या लोक योगी पडत नाही, ते डेमॉन्स्ट्रेटिव्हमधून चालू शकतात. तर या संदर्भामध्ये लोक मोबिलाइज होत नाही. आणि मग असं झालं तर जो पाणलोट आहे, त्याचे उपचार आहेत, CCT आहे, नालाबंडी आहे, गलित आहे, सिमेंट बंदर आहे, उपचार पद्धती ठरलेली आहे. आणि ती माथा ते पायता हे शब्दप्रयोग आपण भाषणात वापरतो, वारंवार लोक बोलतात, पण माथा ते पायता काही करत नाही. ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाचं जमिनीची बांधणी दिसते. सगळ्यात मोठं पाण्याचं क्षेत्र हे ओढ्यामध्ये बंधारा बांधून नाही. सगळ्यात मोठं पाण्याचं क्षेत्र हे आपल्या उपजाऊ जमिनीवर आहे. आणि उपजाऊ जमिनीवरती बाग बंदिस्ती अत्यंत आवश्यक आहे. आणि ती बाग बंदिस्ती असेल तर तुम्हाला त्या पाणलोटाचं पाणी दीर्घकाळ वापरायला मिळू शकतं, अन्यथा मिळू शकत नाही. कारण पाणी पडतं तिथं त्याला निर्माण लावलं पाहिजे. आज ती प्रक्रिया होत नाही. पाणी वाहून जातं आणि मोठ्या भागात आपण जिरवण्याची प्रक्रिया करतो, ती परिपूर्ण नाही. आणि म्हणून अगदी छोट्या शब्दात बोलायचं झालं आणि अगदी साधं सोपं समीकरण सांगायचं झालं तर पावसाचं पाणी पडलेलं जमिनीवरचं ते जे पडायला लागतं त्याला पळू न देता हळूवार चालवायला लावा. रन ऑफ नाही, वॉक ऑफ करा. पळू देऊ नका, त्याला काही हळूवारपणे चालू द्या, म्हणजे ते आपोआप जगायला मदत होते. इतकी साधी सोपी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये सबंध पाणलोट आपलं सामावलेलं आहे. इतकं साधं समीकरण ते आहे. आणि म्हणून केंद्रीयकरणाचं प्रमाण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. या सगळ्या प्रक्रियेतून आपण पुढे गेलो तर आता आम्ही असा विचार करतो की लोक मोबिलाइज होत नाही. शासनाने पाणलोट शब्द बाद करून टाकला. महात्मा फुलेंनी ऐतिहासिक शब्दाला महत्त्व आहे. महात्मा फुलेंनी 143 वर्षापूर्वी सांगितलं पाणलोट हा शब्द आहे. त्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जगभर पाणलोट हा शब्द वापरला जातो. ऑस्ट्रेलियाला जगभर वापरला जातो. आता पाणलोट शब्द लुप्त होत आहे. आणि मग त्याची जागा जलयुक्त सुद्धा किंवा गाळमुक्त तलाव अशा सगळ्या नवीन व्याख्याला ते सगळं बरोबर आहे, ते करावं लागेल. पण तो सिंगल ॲक्टिव्हिटी प्रोग्राम आहे, तो इंटिग्रेटेड नाही. आणि इंटिग्रेटेड काय असेल तर तो पाणलोट आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये पाणलोटाचं महत्त्व आपल्याला बाजूला करता येणार नाही. ते कसं साध्य करायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. म्हणून आम्ही आता विचार केला की मग लोक मोबिलाइज होत नसतील तर मग निवडक शेतकऱ्यांच्या बरोबर आपल्याला काही नवे प्रयोग करता येतात का, हा विचार आम्ही गेले 5 वर्षापासून 6 वर्षापासून विचार करतोय आणि त्या दिशेवर थोडंफार काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तो प्रयत्न करीत असताना त्याचं नाव इंग्रजीमध्ये IFS इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम मॉडेल. IFS मॉडेल म्हणजे काय, ते काही फार नव्याने संशोधित या शब्द वापरले. आज खऱ्या अर्थानं उत्पादनाला टिकून ठेवलेलं कोण असेल तर तो छोटा शेतकरी, तो अल्पभूधारक शेतकरी.
तो मेहनत करतो, सगळं काही काम वेळेवर करतो, म्हणून त्याची उत्पादकता मोठ्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त आहे. आणि म्हणून आम्ही त्या शेतकऱ्यांवरती अल्पभूधारक शेतकऱ्यांवरती कॉन्सन्ट्रेशन केलं. 2.5 ते 5 एकर असं युनिट घेतलं आहे. आणि त्या युनिटला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगेन की कोरडवाहू शेतकऱ्यांना सुद्धा बागायतदार करता येतं. आता हे मोठं वाक्य झालं. ते कसं, पूर्वीच्या काळात कोणाला जमीनदार बनायची, जमीन ज्याची काळी भोर आहे त्याला. आता काळी भोर जमिनीचा जमाना बाजूला गेला आहे. आता हलक्या जमिनीचा जमाना पुढे आला आहे. पण हलकी जमीन पाणी मागते, काळी जमीन पाणीचे ताण सहन करते. पण कोण भुसार पीक घ्यायला तयार आहे? काळीची जमीन फक्त भुसार पिकासाठी, कापसा तुरीसाठी, बाकी नाही. बाकी नगदी पिकं, फळबागा वगैरे सगळ्या तुमच्या मध्यम हलक्या जमिनीवरती उत्तम येतात. पाणी द्यावं लागतं, परिस्थिती बदललेली आहे. आणि म्हणून कोरडवाहू जमीनदाराला बागायतदार होता येतो हे स्टेटमेंट मी केलं. ते स्टेटमेंट अशा अनुषंगाने आपल्याकडं हलक्या चिवड जमिनी 100 मिलीमीटर पाऊस पडला की वरून व्हायला लागला, सरफेसवरून पाणी व्हायला लागते. तुम्ही पाहिलेले. त्याला साध्या सोप्या शब्दात वर्णन करायचं झालं तर हलक्या चिवड जमिनी पाणी ओकायला सुरुवात होते. पाणी पिणं आणि पाणी ओकणं. पाणी पिलं म्हणजे भूगर्भ समृद्ध आहे, पाणी ओकणं भूगर्भ समृद्ध नाही. ते तात्कालिक पाणी, पाऊस चांगला फार तर ते फेब्रुवारी मार्चमध्ये संपून जातं. आपण त्याला हिवाळा गरमी म्हणतो तसं. पण या चिबड जमिनीचं पाण्याचा उपयोग आपल्याला मला फारशी सवय नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. चिबड जमिनी ह्या वेगळ्या अर्थानं उपयुक्त ठरता येतात. मी जे तुम्हाला सांगितलं IFS मॉडेल, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम मॉडेल, त्याच्यामध्ये कल्पना अशी आहे की 2.5 एकर ते 5 एकरचा शेतकरी हा बागायतदार करायचा. त्याच्याकडे एक पेरिनियल क्रॉप असेल 2.5 ते पावणे ते 5 एकरामध्ये. बाकीचे त्याचे सीजनल क्रॉप्स असतील त्याच्यामध्ये. ही क्रॉपिंग सिस्टम त्याच्याबरोबर बसूनच ठरवायची. त्याच्यात एक नगदी पीक मात्र हमखास असते. त्याला 25 लाख लिटरचं छोटं तळं द्यायचं. छोटं तळं एवढ्यासाठी द्यायचं की संरक्षित पाण्याची व्यवस्था त्या तळ्यामध्ये आहे. म्हणजे तो बारमाही आपलं उत्पादनाचा प्रयोग सगळा करू शकतो. आणि म्हणून आपल्याला जे काही 2 पावसातला खंड पडतो, त्या खंड पडणाऱ्या पावसामध्ये सगळ्याच जमिनींना पिकासाठी पाण्याची आवश्यकता असते. आणि ते पाणी जर आपल्याकडे नसेल तर उत्पादकता खूप प्रमाणात घटते. आणि म्हणून अशा शेतकऱ्यांची झोप त्या शेतकऱ्याला करून दिली. आणि त्याच्यामध्ये तुतीसारखं पीक लावलं किंवा सीताफळासारखं पीक लावलं की जे पीक ताण करतं. तुती पीक असं आहे ते अत्यंत गुन्हे पीक आहे. म्हणजे आता आमच्याकडे काही अशी शेतकऱ्याची उदाहरणं आहे की 1 एकरामध्ये 2.5 लाख रुपयापर्यंतचं उत्पादन, काही लोक 3 लाखापर्यंत सुद्धा गेलेले आहे. आणि ते इतकं भूमी पीक आहे की एका वर्षामध्ये 3 ते 4 पिकं घेता येतात. मी भूमी पीक एवढ्यासाठी म्हटलं की तुमच्या सगळ्या पिकांना तुम्ही समोर आला. तुमचा कापूस बिघडला, पुन्हा आणता येतो बदला, त्या वर्षात ते आणता येईल, पुढच्या वर्षी तुमची तूर बिघडली, पुढच्या वर्षी सगळे पिकं पुढच्या वर्षी. काही पिकांमध्ये तो भाग आहे, सोयाबीन आहे, तुम्हाला घेता येतं, तो पिकं होऊ शकतात. मका आहे, सूर्यफूल आहे, मर्यादित पिकं आहे. याच्या पलीकडचं पीक बहुतेक सांगता येणार नाही, तो तुतीमध्ये. हे तुतीचं पीक तुम्हाला भक्कम उत्पन्न देऊ शकतं. आणि म्हणून IFS मॉडेल त्याच्यासाठी मी काही जे काही आमच्याकडं कंटिन्युएशन म्हणजे 3-4 वर्ष काम करणार, त्याचा काही डेटा मी आणलेला आहे. मी त्या कॉपीज देऊन टाकणार आहे, त्या तुम्ही पहा
त्याच्यावरती तुम्ही चर्चा मंथन करा, काही प्रश्न त्याच्यावरती निर्माण होते आम्हाला विचारा, किंवा विश्वास न ठेवता पाहायला या आणि विश्वास हल्ली ठेवू नये. कारण एक हात लाकूड आणि 9 हात भिंती प्रत्येक जण सांगत असतात. आता मी जे काही सांगेल ते खरं मानायचं ते कारण नाही, ते तपासण्याची आवश्यकता. आणि म्हणून मी बऱ्याच वेळाला हे पेपरवाले जे आहेत ना, मी ॲग्रोच्या एका वर्धापन निमित्त गेलो होते, तर मी त्यांना एक विनंती केली, म्हटलं तुम्ही एक काम करा, तपासून पहा हे एक सदर सुरू करा, तपासून पहा एक सदर सुरू करा. ते कशासाठी म्हटलं की तुम्हाला आठवत असेल की आपल्याकडे एक बातमी आली होती की बीडमध्ये सफरचंदाची आता गावोगाव गाड्या झालेल्या आहेत, लगेच शेतकरी गाडी करतात की त्या गावात 12 लोक बसलेली गाडी आली की आले सफरचंद पाहिजे. सफरचंद नाही, काही नाही, सगळ्या भानगडी अशा गप्पा असतात. म्हणून मी पेपरवाल्यानं म्हटलं काशी मळातून एकरी 1 लाख रुपये बातमी छावा, काय अर्थ नाही, पण तपासून पहा या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांची फसगत होणार नाही, अशी त्याच्या मागची भावना आहे. आणि म्हणून IFS मॉडेल हे साधारणपणे फार सक्षमतेनं काम करताना दिसतंय. की तुम्हाला मी त्याच्या काही कॉपीज तुम्ही पाहून घ्या, त्याच्यावर तुम्ही क्रिटिसाइज करू शकता, काही शंका कुशंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुला म्हटले थोडंसं आले नव्हते इथं. मला या कॅम्पसमध्ये या म्हणजे सावता गुरुकुल, ते सावता गुरुकुल आहे ना, तर ते तिथं यायचा प्रसंग सरांच्या मुळा होता. म्हणजे आताही मी पुन्हा म्हणजे 2 वेळा प्रसंग मला या कॅम्पसमध्ये यायचा आला, त्यांच्यामुळं त्यांचा आभारी आहे. आणि नवीन लोकांच्या ओळखी होता, फार संवाद होता असं नाही, तर लग्नातल्या भेटीसारखा तो प्रसंग असतो. भेटीला तर ओळखी कोणाच असणार, त्याला ते वारंवार येत असलं तर कदाचित ते शक्य होतं आणि ते आवश्यक आहे. आता आणि अलीकडच्या काळात संवाद हे पूर्णपणे संपुष्टात आलेले आहे. मोबाईलने त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे, कोणीच सुटत नाही त्याचं. एकदा एक लेख आला होता टीव्हीचे दुष्परिणाम, आपल्याला काय दुष्परिणाम आहे, मी बातमी बाजूला टाकली, पुन्हा तो लेख माझ्यासमोर आला, मग वाचून काढला. तर प्रत्येक माणूस त्या दुष्परिणामात अडकलेला माझ्या सगळं. तर असं होत नाही, माणूस कुठं ना कुठेतरी अडकत जातो आणि ते प्रश्न निर्माण होतात. आणि आता मोबाईलनं तर सगळीकडे एन्फोर्समेंट केलेलं आहे, त्याच्याशिवाय कोणाचं आकर्षण अशाला भाग झालेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम भूगर्भाला आणि आता तुम्हाला IFS मॉडेलपर्यंत आलो, तर त्या IFS मॉडेलला तुम्ही नीटपणे समजून घ्या. 2.5 ते 5 एकरचा शेतकरी त्याच्यात काम करतो, मोठा शेतकरी नाही काम करत, तो छोटा शेतकरी पाहिजे. आपल्याला त्याचीच गरज भागवायची आहे. आणि त्याचे खूप चांगले काही सक्सेस स्टोरीज आहेत, त्या तुम्हाला मी दाखवतो. याच्यामध्ये एक गोष्ट मला आवर्जून सांगायची, तर महिला प्रतिनिधी पण आहे की आम्ही गेले 45 वर्ष फक्त माती आणि पाण्याचं काम करतो केव्हा, आणि त्याच्यातून आम्ही आजही शिकतो आहोत. काही ठिकाणी यश झालं, काही ठिकाणी पारशा झालं, अशा सगळ्या गोष्टी आम्ही पाहतो. कर्मची पाणलोट जो इंडोजनमधून आम्हाला करायची संधी मिळाली, फार मोकळेपणानं तो पाणलोट करत होतो. आणि तिथं महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वक्तव्याप्रमाणे किंवा मांडणीप्रमाणे सॉईल कन्झर्वेशन बेस 100% जमिनीला ट्रीटमेंट आणि उपचार दिलेला आहे. आणि अत्यंत फंटॅस्टिक रिझल्ट त्याचे आहे, अत्यंत कुठलंही मोठं धरण नाही, सगळं मायक्रो लेवलचं वॉटर काम आहे आणि अतिशय फंटॅस्टिक रिझल्ट आहे. त्याची उत्पादकता त्यांनी पीक निवडलं त्याच्यामुळं वाढलेली आहे. त्यांच्याकडं द्राक्षाचं पीक आहे, 1400 एकर द्राक्ष, 1400 एकर द्राक्ष म्हणजे हे पश्चिम महाराष्ट्रासारखं गाव आहे. सगळे लोक शेतीत राहत आहेत, शेतीत त्यांनी घरं बांधले. तर WC अटॅच 2 WC अटॅच आहेत, 2 आहेत, कोणाचे 3 आहेत. खिशात पैसे आल्यानंतर शेतकरी काही अडाणी नाही, त्याला काय सांगायची गरज नाही, तो सगळं समजतो. कोणत्या कंपनीचं फंड आणायचं, कोणता प्रमोट असतो, सगळं त्याला माहिती.
पण आज विकलांग परिस्थिती खिशात पैसे नाही, तर ती परिस्थिती मात्र त्याचा बेंचमार्क सर्वे केलेला आहे. इंडोजन वॉटरशेडमध्ये बेंचमार्क सर्वे करण्याची प्रथा होती. त्यावेळेला 70 लक्ष रुपयाचं त्या गावचं उत्पन्न होतं. आज त्या गावचं उत्पन्न 40 ते 50 कोटीपर्यंत आहे. खोटं वाटणार नाही. कोणी म्हणू शकतं जिभेला काही हाड आहे का नाही, म्हणू शकतो. त्याच्यातला सगळ्यात वैशिष्ट्याचा भाग रोजगार निर्मिती किती होते. 8 करोड रुपये दरवर्षी डेव्हलपमेंट होते. आणि ते सगळं कॅल्क्युलेटेड आहे. कारण द्राक्षाची छाटणी करावी लागते, ते आपल्याला पेंट करावा लागतो, द्राक्षाला फवारणी करावी लागते. हे सगळं कॅल्क्युलेटेड आहे. 8 कोटीचं रोजगार क्षमता वाढवणारी शेती असू शकते, हे तुम्हाला तिथं पाहायला मिळू शकतं. आणि म्हणून अशा पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं पाणलोटामधून. एवढी ताकद त्या पाणलोटामध्ये जो विषय आज तुम्ही ठेवलेला आहे त्या अनुषंगाने मला एक गोष्ट मुद्दाम सांगायची की महिलांचा उल्लेख केला. आम्ही महिलांच्या संदर्भामध्ये महिला उत्थानासाठी बरेच कार्यक्रम राबवले. प्रत्येकजण राबवतो. आपण महात्मा फुलेच्या माध्यमातून कार्यक्रम राबवले जातो. काही ठिकाणी यश येतं, काही ठिकाणी पार्शल यश येतं. सगळ्याच गोष्टी काही यशात परिवर्तित होतात असं. पण आम्ही आता गेल्या अनेक वर्षानंतर आता आम्ही एक उपक्रम राबवला आहे. आम्ही बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत शेतकरी अडचणीत आलेले आहे आणि मग त्याला याचकासारखं सरकारच्या जागी उभं राहावं लागतं. कारण हवामानामुळं त्याचं पीक हमखास येईलच याची आता खात्री उरलेली नाही. ॲबनॉर्मॅलिटी ऑफ रेनफॉल सगळ्यात सुरू झालेली. कुठं ढगफुटी आहे, कुठं खड्ड आहे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला प्रवास करावा लागतो, अशी अवस्था आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रवासामध्ये महिलांचा रोल जो आहे तो भक्कम आधीच आहे. कारण सगळ्यात मेहनतीचे कामं महिला करतात, पुरुष नाही करतात. म्हणजे पुरुष काय करतात, काम करतात, पण अधिकार त्यांच्याकडे आहे, अधिकार महिलांच्याकडे नाही. आम्ही आता असा विचार केला की परत जे काही प्रयोग केला त्याच्यातून तेवढं काही यश पदरात पडलं नाही. आम्ही आता बदलत्या हवामानात शेतकरी जरी थकला तर घर चालवण्याची क्षमता आपल्याला कशातून निर्माण करता येते का, तर आम्ही हातमागातून निर्माण करता येते असं वाटतं. आम्ही तो प्रयोग केला आहे आणि त्याच्यातून असं लक्षात आलं की हातमागातून ते शक्य नाही. आणि हातमागावरती पैठणी करतो. पैठणीचं स्टॅटिस्टिक पण मी आणलेले. माझ्याकडून एक गोष्ट नाही, गाडीमध्ये मुद्दाम पैठणी आणलेल्या आहे. माझ्या गाडीमध्ये एक सिल्वर कलरची बॅग आहे. ती बॅग आणि तर यांना दाखवता येते. मी तुम्हाला ही मुद्दाम का सांगतो की एक पैठणी करायला एवढ्या भागामध्ये 2 दिवस लागतात. अर्थात पैठणी पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारची असते. साध्या पैठणीचं सांगतो, तिचं डिझाईन वाढलं की तिचे पैसे पण वाढत जातात. ते 1 लाख 10 लाख असं काही होतं. त्याच्यापेक्षा पैसे तो घेतो. तर त्या पैठणीमध्ये एवढा भागातली बाई 2 दिवसात पैठणी करते. आज आम्ही जो काही ट्रेनिंग दिला 90 दिवसाचं ट्रेनिंग, तर त्या बाईंना 6 दिवस लागले, काहींना 7 दिवस लागले. आता हा सरावाचा भाग आहे. सराव झाला की त्यांना पण तितक्या फास्ट करता येईल. म्हणजे मजुरीचं प्रमाण, तुमचं कौशल्य वाढलं की मजुरीचं प्रमाण आपोआप वाढायला लागतं. मला सगळ्यात महत्त्वाचं जे चित्र पाहायला मिळालं ते असं की 90 दिवसाचा प्रोग्रॅम झाल्यानंतर त्या महिलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता तो पाहण्यासारखा होता. तो कशामुळे होता? तो निर्मितीचा आनंद होता, क्रिएशन. मी साडी बनवली हा आनंद पाहण्यासारखा होता. आणि उत्तम साडी महिला बनवू शकतात आणि उत्तम रोजगार मिळू शकतात. घर परस्पर शेतीशिवाय चालू शकतील एवढी क्षमता त्या उद्योगामध्ये आम्हाला आज तरी दिसते. तुम्ही पण पाहून घ्या. अभ्यासाचा विषय प्रत्येकाने त्याच्यावर मार्ग निघू शकतो. म्हणून महिलांच्या उपक्रमामध्ये हा एक उपक्रम आम्ही नव्याने सुरू केला आणि बऱ्यापैकी यश
कोणी दुपट्टे करतं, कोणी साडी करतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामधून आपल्याला उपयोग करता येऊ शकतात आणि उत्पन्न होऊ शकतात. खरं म्हणजे बऱ्याच वेळेला आपण शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये विचार करतो. तर शेतकऱ्याच्या संदर्भात विचार करत असताना आम्ही कधी शिक्षणाच्या संदर्भात विचार केला नव्हता, कारण तो आमचा विषय बनला. पण अलीकडे आम्ही त्याच्यात थोडं काम करायला काम करायला लागल्यानंतर अर्थात इथं बसलेल्या प्रत्येकाचा शिक्षणाच्या बाबतीत माझ्यापेक्षा खूप प्रगत अनुभव आहे. माझा अनुभव बाराखडीचा आहे. आता मला असं दिसतं की आम्ही 5 वर्षामध्ये आता माझ्यापैकी तुम्हाला संस्कृती काही मंडळी इथं आमच्याकडे आली होती. त्याच्यापैकी कोणी येत असेल तर मला माहीत नाही, पण त्यांना काही उपक्रम तिथं दाखवले होते. त्याच्यामध्ये बळीराजा अकॅडमी आम्ही जी सुरू केली, तर बळीराजा अकॅडमी ही 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केली. हल्ली 11वी 12वीची चर्चा सर्व दूर आहे, सर्वजण परेशान पण आहे त्याच्यामध्ये. पण 11वी 12वीला फार विशेष महत्त्व प्राप्त झालं हे काही समजायला मागलं नाही. कारण प्रत्येकजण 10वी झाली की कोणता फॉर्म भरतो, तो JEE किंवा NEET याच्याशिवाय फॉर्म व्हायचीच नाही, दुसरा विषयच पाहिजे. आता ही जर अवस्था असेल तर प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी. प्रत्येकजण काही JEE NEETला प्रगती साध्य करू शकेल असं नाही. आणि म्हणून तुम्हाला मार्क विषयामध्ये कसे त्यानुसार आपण आपलं मार्गदर्शन केलं पाहिजे, ते होत नाही. आणि पालकसुद्धा आडवेद्य आहे. म्हणजे आता इतके विषय बदललेले आहेत की कोणाला अभ्यास पण नाही त्याचा. आणि म्हणून JEE आणि NEET याच्यासाठी आम्ही बळीराजा अकॅडमी सुरू केली. आम्ही फार मर्यादित मुलांना त्याच्यामध्ये प्रवेश देतो. यावर्षी आम्ही 1700 मुलांची सेंट्रलाइज एक्झाम घेतली. 1700 मुलांमधून आम्ही पर्सेंटेज प्रमाणे 120 मुलं सिलेक्ट केले, शॉर्टलिस्ट केले. 120 मुलाच्या यांच्या घरी आता प्रत्येकाच्या घरी का केलं आहे? कारण कागदावर सगळेच गरीब असतात. प्रत्यक्ष काय स्थिती ती पाहण्यासाठी आम्ही गेलो. म्हणजे तिथं एक श्रीमंत आहे, परिस्थितीनं चांगला आहे, त्याची वाढ काही वर आहे, पण त्याला बाजूला ठेवायचं, त्याच्या घरचा जो गरीब परिस्थितीचा त्याला घ्यायचा. अशा 40 मुलांची निवड करतो JEE आणि NEET. ही 40 मुलं आपल्याकडे आल्यानंतर 2 वर्ष ते आपल्याकडे लागतात. पहिल्यांदा आल्यानंतर त्यांचा मोबाईल काढून देतो की मोबाईल नाही ठेवत, वायफाय आहे, कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, वापर करा, पण मोबाईल नाही. 2 वर्ष मोबाईल काढून देतो आणि 100% रेसिडेन्शियल स्कॉलरशिप देतो. 100%. त्या मुलांना काहीही खर्च नाही. आमचे 2 बॅचमध्ये 5 मुलं गव्हर्नमेंट मेडिकलला गेलेले, BA नसलं तर बहुतांश गेलेले. IITला IIT म्हणजे NEET, IIT आणि NEET अकॅडमी आल्यानंतर NEETला जातात. 3 मुलं प्रत्येक वर्षाला 1 मुलगा तिथे गेलेला आहे. म्हणजे सामान्य गरीब विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता आहे, पण पैसा नाही. त्यांना आपण मदत करू शकतो का, समाज उन्नती केली पाहिजे. आणि मला या संस्थेत सांगण्यासाठी विशेष आनंद होईल की आपल्या सरांची कधी या विषयात बोललो होतो की तुमची संस्था हे काम करू शकते याच्यावर माझा विश्वास आहे. तुला उत्तम सेंटर आहे, तुम्ही इथं ते काम सुरू केलं पाहिजे. खूप लोकांना मदत होईल. वीटभट्टी कामगाराचा मुलगा 97, मातंग समाजाचा मुलगा 11वीला पहिल्या 5मध्ये होता, 20 मुलांमध्ये पहिल्या 5मध्ये, 12वीला तो पहिल्या 3मध्ये, तो NEETला गेला. एक मुली काही नाही, घर नाही राहायला काही. पहिल्या बॅचचा मुलगा 2.5 एकर बरोबर जमीन, तो गुवाहाटी सिंचरला NEETला आहे. घरात पैसे नाही जायला सुद्धा, एवढी वाईट अवस्था आहे, बुद्धिमत्ता आहे. अशा मुलांना हे करून आपण त्यांना मदत करू शकतो. दुनियाभरचं शिक्षण उपलब्ध आता आहे, पण सामान्य माणूस ते घेऊ शकत नाही. मी तर असा दावा करीन की मध्यमवर्गीय सुद्धा शिक्षण घेऊ शकत नाही, एवढं शिक्षण महाग झालेले. याच्यावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. पण परिस्थिती भयानक आहे. आम्ही हा प्रवास करीत असताना आमच्या लक्षात आलं का JEE का NEET.
जर मुलांशी संवाद, मुलींशी संवाद, पालकांशी संवाद केला तर आम्ही ज्या मुलांना बळीराजाला प्रवेश देऊ शकलो नाही त्याच्यातल्या मुलांना आम्ही इंटरव्ह्यूच्या वेळेलाच विचारलं की तुम्हाला मी पॉलिटेक्निकसाठी मदत केली तर जाणार का? पॉलिटेक्निकला स्पॉन्सर करतो आणि त्याच्यातून ती संख्या वाढते. 12, 15 पर्यंत मोठं पॉलिटेक्निकला मुली पण पॉलिटेक्निकला कन्वर्ट होताना दिसत आहे. आणि आम्ही सहज विचारलं, त्या मुली पण तिथंच राहत आहे, बळीराजाच्या पण तिथंच राहत आहे. बळीराजाच्या मुलींना विचारलं आणि पॉलिटेक्निकच्या किंवा पॉलिटेक्निकच्या मुलीला म्हणतो तुम्हाला बळीराजाला मी घेतलं नाही, तुम्हाला काही पश्चाताप झाला का? त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहे. त्यांना त्यांचा जॉब सिक्युअर झाला, कॅम्पसमध्ये सिलेक्शन. यांना 2 वर्ष तिथं घालायचे, 11वी 12वी, आणि पुढचे 4 वर्ष ते सरळ गेले तर 6 वर्ष. आणि म्हणून अर्थात हे विचार त्याचा विचार असू शकतो. मला असं वाटतं की मुलींसाठी प्रामुख्याने ग्रामीण भागात आम्ही कॉमर्सचा प्रयोग सुरू केलेला आहे आणि कॉमर्समध्ये त्यांना प्रॅक्टिकल 2 वर्षात इतकं भक्कम द्यायचं आहे, इव्हन त्यांना CA फाउंडेशन पण द्यायचं आहे, जेवढं त्यांच्या जोडीत टाकता येईल तेवढं टाकायचं. आणि आम्ही फक्त मुली घेतल्या, 7 मुलीपासून वर्ग सुरू केलेला, 7 मुलीचा वर्ग हा ब्रेक इव्हनमध्ये येत नाही, पण ती ग्रामीण भागाची गरज समजून आम्ही तो प्रयोग करतोय. माझं असं मत आहे की पालकांना मुलीचं लग्न करण्याची घाई असते ग्रामीण भागामध्ये, आणि मग ग्रामीण भागात नवरदेवाला काहीतरी शिक्षण लागतं, त्याच्यासाठी 11वी 12वी 18 मागणे. पण ती कशाची 11वी केली, कशाची 12वी केली, त्याच्यातून त्या मुलीचं काही भलं झालं का हे कोणी पाहत नाही. 11वी 12वी काय 12वी आहे, मुलगा पाहतो होऊन जातं. बरोबर, इथं महिलांनी लक्ष देण्याची गरज आहे की मुलांवर आणि मुलींवर तुमचं खरं प्रेम कोणावर आहे असं जर विचारलं, बोलायला अवघड जाईल ना, दोघांवर सांग असं म्हणू. पण मी दाव्यानिशी सांगतो की तुमचं खरं प्रेम मुलांवरतीच, मुलींवर प्रेम नाही आहे. ते कशामुळं? तुम्हाला मुलीवर प्रेम कशासाठी आहे? तिचं लग्न लावून मोकळी गेली की तुम्ही मोकळी, एवढ्यासाठी तुमचं प्रेम, बाकी काही नाही. पण लक्षात घ्या, चुकून सासरी काही दुर्घटना घडली आणि त्या मुलीच्या हातात उत्पादनाची डिग्री नसेल तर त्या मुलीची अवस्था काय होईल हा अंदाज करा. तुमच्या मुलीवर खरं प्रेम असेल तर ती तुमच्या घरातून जाण्यापूर्वी पायावर सक्षमपणाने उभी करा, आणि ती उभी केली तर मी म्हणेल की तुमचं प्रेम आहे. तर तसं होताना दिसत नाही. आणि मग माहेरी जर घटना घडली, सासरी जर घटना घडली, अगोदर मुलीला बाहेर काढायचं काम सुरू होतं. इकडं आई वडील असतील तोपर्यंत बाहेर असतं, आई वडिलाच्या नंतर काय हक्काचं घर नसतं. आता मी एकल मैदानामध्ये काम करतो, एकल मैदानची आता अवस्था पाहतो, फार भयानक अवस्था आहे. आणि एकल मैदानचे प्रश्न राजकीयदृष्ट्या का सोडवले जात नाही, तर त्याचं एकमेव कारण आहे तर त्यांच्या मागे मतदान नाही आहे. उलट त्यांना एक्सप्लॉइट करणारी जी माणसं आहेत त्यांच्या हातात मतदान आहे. आणि म्हणून सगळ्या ठिकाणी एकल मैदानचं फार एक्सप्लॉयटेशन होतं. हे चित्र आहे, एवढे वर्ष लोकांना माहिती आहे. त्यांचे साधे प्रश्न, त्यांना रेशन कार्ड नाही, त्यांना जमिनीतला हिस्सा नाही, भाऊ वाटणा झाला याच्या अंतर काहीच नाही, वडिलाचा संबंध सगळं, हे सगळे प्रश्न एका कॅम्पमध्ये सोडले जाऊ शकतात. का सुटत नाही हा प्रश्न आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला मुलींना प्राधान्याने शिकवलं पाहिजे. कॉमर्स आणि पॉलिटेक्निक 3 वर्षामध्ये मुली सक्षम आहे. आपल्याकडं आता इंडस्ट्रियल वाढतो, पॉलिटेक्निकला खूप स्कोप आहे. मला प्रश्न पडला आज चिकणीसलाही प्रश्न आणि प्रोफेसर बनले, तुम्ही का पॉलिटेक्निक सुरू करत नाही? जुनी संस्था आहे, सक्षम विचारांची संस्था आहे. पॉलिटेक्निक आज कौशल्यावर आधारित मुलांची गरज आहे, डेव्हलपमेंट त्यांना करू शकतं. का सुरू करत? चिल्लर लोकांनी सुरू केलं म्हणजे मला
की शासन कोणते असू द्या, त्यांचं खरंच शेतकऱ्यांवरती प्रेम आहे का? प्रश्नचिन्ह आहे. कोणते असू द्या शासन, असं म्हणायचं नाही की हे म्हणून टीका ते म्हणून टीका, कोणते असू द्या, कोणाचंच प्रेम शेतकऱ्यावर नाही असं माझं मत आहे. का नाही त्याचा शोध घ्यावा लागेल. मला हे मोठं आवर्जून सांगायचं, प्रेम जर असतं ते दोन गोष्टी शेतकऱ्यांसाठी करतात. धोरणात शासनानं झाडं लावायचं भानगडीत पडू नये, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे ना. शासनाने केलेल्या खड्ड्यामध्ये झाड पाहायला मिळत नाही. शासनाने योजना बंद करावी. आम्ही झाडं शेतकरी झाडं फक्त तुम्ही कार्बन क्रेडिट आम्हाला द्या. आम्ही जेवढे झाडं लावू त्या जिवंत झाडाच्या किमतीवरती त्याच्या वयोमानाप्रमाणे आम्हाला वार्षिक कार्बन क्रेडिट आमच्या खात्यामध्ये भरत का. एक झाड भरणार नाही, शासनाला म्हणावं लागेल झाडं थांबवा लागेल, कारण त्याच्यातून मला 2 पैसे मिळणार असतील तर मी झाडं सांभाळेन ना. मला काहीच मिळत नाही आणि प्रत्येक जण म्हणतो की शेतकरी झाडं लावले पाहिजे तुमच्यासाठी, असं कसं होईल? म्हणजे तिथं काहीतरी स्वार्थ परमार्थाची भूमिका मांडावी लागेल तर ते गणित बसेल. स्वार्थ परमार्थ हा शब्द मी याच्यासाठी वापरला. आमच्या आजोबा नेहमी म्हणायचे तुम्हाला जर स्वार्थ करायचा असेल तर थोडं थोडं परमार्थ करा असं म्हणायचं. स्वार्थ परमार्थाचं उदाहरण काय द्यायचे? समजा तुमच्या विहिरीचं पाणी, तर तुमच्या विहिरीचं पाणी शेजाऱ्याला वाफा भरण्यापुरते द्या, याला द्या, शेजाऱ्याला पाणी द्या. हा धडा परमार्थ. पोटात स्वार्थ काय? जनावर पडलं तर कुठं पडेल अगोदर त्याच्याशी. हा स्वार्थ परमार्थाची साखर. अशी आपल्याला घालून पुढं जावं लागेल. मागणं निघते आणि त्या मागणातून पुढं जाऊ. माझं असं मत आहे की कार्बन क्रेडिट हा एक प्रश्न कसा सुटेल ते पाहायला पाहिजे. कारण त्याची आवश्यकता आहे, गरज पण आहे, ते सहज शक्य होतं. हा एक भाग. दुसरा एक भाग सोलार फार्मिंग. सोलार फार्मिंग म्हणजे कसं की माझ्या शेतीच्या क्षेत्रामध्ये मी काही सोलार पॅनल बसवले, त्याच्यामधून जी वीज निर्माण होईल ती शासनाला त्यांच्या ग्रीडमध्ये टाकावी आणि मी जेवढ्या पॅनलमधून जेवढे युनिट तयार केले तेवढ्या युनिटचे पैसे दरमहा माझ्या खात्यात टाकावे. कारण तुम्हाला वीज पाहिजे ना. तुम्ही वीज सोलार पॅनलचा उद्योग कोणाला दिला? तुम्ही उद्योगपतीला दिला का शेतकऱ्यांना दिला नाही? सगळ्या शेतकऱ्याकडे जर असे पॅनल असले त्याची शेती पण होईल आणि तो वीज निर्मिती करून त्याला दरमहा त्याच्या खात्यात पैसे जमा होतील. कार्बन क्रेडिट आणि या युनिटच्या माध्यमातून दरमहा पैसे खात्यात आले. बँकेत पगारदार नोकरासाठी आम्हा शेतकऱ्याची पत परस्पर वाढेल. नको आहे का ते? आणि म्हणून मी म्हणतो खरंच वेग आहे. शासनाला खरीच कदम असेल तर हे करायला काय लागतं? तुम्ही पॅनल उभे करताय. आता 1000 एकरावरती पॅनल उभे, का त्यांना दिले तुम्ही पॅनल? का शेतकऱ्यांना दिले नाही? प्रत्येक शेतकऱ्याला पॅनल द्या. करोडो शेतकऱ्यांना तर पहिल्यांदा द्या. प्रश्न सुटेल आणि आपली गरज पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण प्रामुख्याने केला पाहिजे. आणि या सगळ्या विचारांमध्ये मला जी संधी तुम्ही बोलायला दिलेली, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, बोलणारा खरं बोलत नसतो, खरं बोलत नसतो, ते तपासलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये स्वार्थ असतो. तुम्ही तपासायला गेल्यानंतर काही ना काही इंटरॅक्शन होईल. 2 गोष्टी तुमच्याकडून बघा. हा शिकण्याचा भाग आहे की देवाणघेवाण, हा संवाद हा सातत्यानं पुढे गेला तरच आपल्याला बदल घडवता येईल. अन्यथा ते होणार नाही. आपल्या सगळ्या जगाला मी त्याचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना मी अभिवादन करतो. माझे 2